गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. काय 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 एक मिनिट, अरे शूज तर काढू दे मला. अरे हो एक मिनिट काय झालंय एक एक करून बोला. अरे हो मयुरी सावरी असं कोणीतरी एकीने बोला. एकी झालं, या चिमऱ्यांनी सगळं गुपित फोडून टाकलं आपलं. ए काय गो तुम्ही, जा जा बाहेर जा खेळायला जा. ती मग मैत्रिणी बोलवते, जा पळा पटकन. शी, आम्ही तिघी ना अगदी अशा तयार होतो अटेन्शन मध्ये ह्याच्यावर हल्ला करायला. मनाची तयारी कर रे बाबा, तुझं स्वातंत्र्य जाणार आता. डोंट वरी नाना. नाही काय स्वातंत्र्य संपवायचं की नाही ते शेवटी माझ्यावर आहे ना. या बात हे बात काय ठरलंय आपलं? माझ्या होला तुम्ही हो म्हणायचं ठरलंय ना. अगं यालाच स्वातंत्र्य संपणं असं म्हणतात ग बाई. काही स्वातंत्र्य संपत नाही त्याचं, आणि संपलं तर संपू दे, चांगलंच असतं रे ते. हो बरोबर. बरोबर काय? फोटो दाखवा ना पटकन. फोटो फोटो काय स्टाईल मारतोय बघा. ए माई, ए मी आता तुझं काही ऐकणार नाही. हा, तू मला काय म्हणाला होतास? माई माझं सीए होऊ दे. मी थांबले, मी काहीही बोलले नाही. मग तुझं काय ते ICWS झालं तरीही मी काही बोलले नाही. मग नोकरी लागली, प्रमोशन झालं तरीही मी गप्पच राहिले. पण आता मी गप्प बसणार नाही. आता मी बोलणार आणि तू ऐकणार. फोटो बघ बघू. प्लीज 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 प्लीज. मी फोटो वगैरे काय बघणार नाही. काहीतरीच काय, तू मॅट्रिमोनीच्या किंवा सोशल साईटवर गेलास तरी तू फोटो बघूनच ठरवणार आहेस ना पुढे जायचं की नाही ते. बघ बघ बघ, फोटो बघून काय ते पटकन सांगा मला. नाही म्हणजे काही म्हणालास ना तरी बघण्याचा कार्यक्रम आम्ही ठरवणारच आहोत. बघण्याचं कार्य शप्प तरी किती घाई करताय हा नाना. नाना काही बोलू शकणार नाही, ते आमच्या नजर कैदेत आहेत. आमचं असं ठरलंय, मी ज्याला हो म्हणेन त्याला नाना हो म्हणणार, हो की नाही? हो पण जेलर साहेब त्या भावी कायद्याला फ्रेश तरी होऊ द्या. फोटो बघ फोटो. प्लीज मातांनो, तुम्ही बघितलाय ना फोटो? मस्त आहे. मग झालं तर. अरे नाही 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 नाही. चला, याचा अर्थ त्याचा होकार आहे. ए अर्चू, उद्या सकाळी लोकांना फोन कर आणि बघण्याचा कार्यक्रम ठरवूनच टाक. मेघना, ए मेघना. आले मावशी. जरा फोन दे ग. हॅलो हॅलो. मी आपण मीना का? हो मीना बोलतेय. आपण? नमस्कार. मी अर्चना दुसाने बोलतेय. आय मीन आधीची म्हणजे माहेरची देसाई. माझ्या भावासाठी तुम्ही तुमच्या आजीचं स्थळ सुचवलं होतं. हो, तुम्हाला फोटो वगैरे मिळाला का? हो हो, फोटो वगैरे सगळे मिळाले. त्याच रेफरन्स मध्ये तुम्हाला फोन केला होता. मग भेटायचं काय करायचं आपण? हो अगदी नक्की भेटूया आपण. मी एक काम करते, मुलीच्या आईवडिलांना फोन करून घेते आणि तुम्हाला लगेच कळवते. शुभस्य शीघ्रम, नाही का? ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. बाय. हा बोल मीना. तुला एक गुड न्यूज देण्यासाठी फोन केलाय मी. कसली गुड न्यूज? अगं त्या स्थळाकडून फोन आला होता आता. काय? हो, त्या मुलाच्या बहिणीचा फोन होता. ती भेटायचं कधी असं विचारत होती. खरंच सांगते? माधवी, खरंच हे खूप छान स्थळ आहे बघ. सुरेश रावांना हवंय ना अगदी तसं स्थळ आहे. अगं मुंबई सारख्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या मालकीची वाडी आहे. नाही नाही, ते ठीक आहे ग, पण त्या मुलाचं शिक्षण वगैरे व्यवस्थित आहे ना? हो माधवी, अगं मुलगा सुद्धा खूप छान शिकलाय. CA ICWS झालाय तो आणि JCLC कंपनीत मोठ्या पोस्टवर येतो. हा बरं बरं. अगं पण नाव काय त्या मुलाचं? मुलाचं नाव ना आदित्य. आदित्य? आदित्य देसाई. माधवी, हा आदित्य आपल्या मेघनाला पसंत करणार आणि तिच्याशीच लग्न करणार. मग मी सांगते तुला. अगं मेघनाच्या मित्राचं पण नाव आदित्यच आहे. काय? अरे देवा,
दोघांची नावं सारखीच आहेत. ठेवते मी फोन. माई मला पण शेव. हो ग आवरत नसते. बरं, मुलीच्या मावशीला मी फोन केला हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तो आता पुढे भेटायचं कसं काय करूयात ते ठरूयात स्टेप बाय स्टेप. काय अर्चू तुझं अजून चालूच आहे का स्टेप बाय स्टेप? कम ऑन दादा, प्रत्येक गोष्ट ना स्टेप बाय स्टेप करावी तरच सक्सेस मिळतो. असंच काही नाहीये म्हणजे फळाच्या स्टेप बाय स्टेप फोडी करण्यापेक्षा डायरेक्ट चावाच मस्त लागतो. हे अमित, मी काय म्हणतो, आपल्या आदित्यला जर तू काही दिवस ताब्यात घे. नाही तो जरा असा अंतर्मुख, गंभीर, विचारी वगैरे आहे ना. जर तुझ्या संगतीत राहिला ना तर जरा मोकळा होईल रे, आणि मुख्य म्हणजे रोमॅन्टिक होईल जरा. काय ना तुम्ही असताना माझी काय गरज आहे? काय चाललंय? तुम्ही दोघं एकत्र आलात ना की भान राहत नाही तुम्हाला, सुट्टा नुसते तुम्ही. अगं नाही तर काय, लग्नाच्या सुरुवातीलाच रोमॅन्स पाहिजे, तरच नवीन रूप असं रुजतं, फुलतं, बहरत राहतं शेवटपर्यंत. काय हो हे अमित, ते तू त्याला आदित्यला शिकवस काय? तू मगाशी म्हणालास ते डायरेक्ट चावा. काही नको, काही गरज नाही त्याची. माझा जावई आणि माझा मुलगा अतिशय साधे आणि गुणी आहेत. तसंच राहू दे त्यांना. बरं बाबा, तुझ्या गुणी जावयांवर एक जबाबदारी टाकतो. काय? सतीश, मला काय वाटतं, या कुडाळकरांशी आता आपलं एक नवीन नातं जोडलं जाणार आहे. त्या असल्या नात्यांची ओळख चहा पोह्यांमध्ये नाही होत रे. मला वाटतं तू त्यांच्या घरी एक चक्कर टाक आज. ठीक आहे. माई, पण ती मुलगी एकुलती एक आहे, म्हणजे आपल्या एकत्र कुटुंबात जमेल ना तिला? नाहीतर आपलं माझ्या पुरतं असं करणारी असायची ती. अरे किती किस पाडता तुम्ही बायका. आदित्य त्या मुलीशी लग्न करणार आहे का नाही हे तर ठरू देत ना आधी. ए अमित, पण माझं मन सांगतंय मला आदित्यचं लग्न ह्याच मुलीशी होणार. हो ना? तुम्हाला काय वाटतं माई? हे नाही बाई, मला काय अंदाज येते. आजी तुला काय? ती सांगेल स्टेप बाय स्टेप. बरं नारा, मी जातो संध्याकाळी. डन. मला तसं म्हणायचं नव्हतं मला. तू गैरसमज करून घेतेस. Please, माझं बोल ना. कोण असेल हो? सुरेश कुडाळकर इथेच राहतात का? नाही म्हणजे दारावर पाटी नाहीये ना, म्हणून मी कन्फर्म करतोय. आपण कोण? मी देसाईंकडून आलोय. आमच्या आदित्यसाठी मेघना. अच्छा अच्छा अच्छा, अरे या ना या ना, या प्लीज प्लीज कम. तुम्हाला फारच संशय आला हो माझा. आपल्याला होता तो तुम्ही. अहो, पण मी काही डिपार्टमेंट वाला दिसत नाही. अहो जा ना, काहीतरी यांच्यासाठी घेऊन या. नाही तसं नाही हो, पण काय ना, हल्ली आमच्या एरियात चोऱ्या फार होत आहेत. म्हणजे काय, कोणी काहीही बनवून कोणाच्याही घरात कधीही शिरतं ना. हो ना, खरंय. म्हणजे काय, इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं सरळ सरळ नाटक करायचं आणि ज्वेलर्सला लुटायचं ही रीतच झाली हल्ली करप्शनमुळे. हा? नाही म्हणजे करप्शनमुळे ही सगळी कीड फोफावली. दुसरं काय? हो ना हो ना. अहो पण तुम्ही तिकडे उभे का? या ना, बसा बसा. अहो आले. आणा आणा लवकर या, बसा 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 ना. हो हो बसा. हा, ठेवा. या ना. इतकं सगळं कशाला? नाही नाही,
छान आहे तुमचं घर. प्रशस्त आहे. तुमचं ऑफिस? माझं नरिमन पॉइंटला आणि ह्या असतात चर्नी रोडला. आम्ही दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट्स आहोत. हो का? अरे वा, कमाल आहे. आपण काय करता? मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. शेअर्स मध्ये ट्रेडिंग करतो. जय हो. हा नाही हं? आपले व्यवहार एकदम क्लीन आहेत. नो सट्टाबाजी. माणसाने प्रामाणिकपणे अभ्यास करून थोडेसेच गुंतवले तरी चालतील, पण त्याचे रिटर्न्स नक्की मिळतात. असा आपला माझा अनुभव आहे. काय आहे, माणसाचा व्यवहार एकदम स्वच्छ आणि चोख हवा. काय रात्री झोप उत्तम लागते. आपण आदित्यचे कोण? अरे हो, ते सांगायचं राहिलंच की. आदित्य म्हणजे माझ्या बायकोचा, अर्चनाचा सख्खा धाकटा भाऊ. त्यांना अजून एक भाऊ आहे, अमित त्याचं नाव. त्याचं लग्न झालंय, त्यामुळे आदित्यवर फारशी जबाबदारी नाही. हो, नाही म्हणजे तुम्ही नोंदवलेली सगळी माहिती आम्हाला मिळाली. आणि आता मेघना सुद्धा आमची एकुलती एक मुलगी आहे. ती सुखात नांदावी, चांगल्या घरात पडावी अशी आमची इच्छा आहे. आणि बाबाजींची कृपा आहे. बाबाजी आशीर्वाद. बाबा आमचं सर्वस्व आहे. त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही सुखी आहोत बाबा. त्यांच्या कृपेने आमची मुलगी अत्यंत छान घरात पडणार, याबद्दल शंकाच नाही. होईल होईल, सगळं छान होईल. अहो, मुलगा काय किंवा मुलगी काय, योग्य जोडीदार मिळावा असं प्रत्येक आईबापाला वाटत असतं. बरं, आता पुढची बोलणी सगळी आपण फोनवर ठरवूया. सगळं कुठे भेटायचं, काय करायचं वगैरे लवकरात लवकर ठरवूया. सगळीच गंमत असते नाही का? मुलीचं लग्न व्हावं म्हणून आई वडील अगदी तत्पर असतात. मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी जाते आणि मग घर सुनं सुनं वाटायला लागतं. मुलीची माया. हो तानसेन, कधीचा फोन वाजतो, उचलायला काय होतंय हो तुम्हाला? वाचतोय का? हॅलो. हॅलो, हे देसाईंचंच घर आहे ना? हो, आपण कोण? मी मेघना कुडाळकरची मावशी, मीना मावशी बोलतेय. हो का? अहो, मी आदित्यची आई बोलते. बाई, नमस्कार. हं. नमस्कार नमस्कार. नाही, मी फोन अशासाठी केला होता की भेटण्याचं कसं काय करायचं. हो हो का? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, मी विचारून सांगते. ए अर्चू, विजया, इकडे या, लवकर या. थांबा हा, जरा थांबा. अगं, मुलीच्या मावशीचा फोन आहे. कधी भेटायचं विचारतायत. काय सांगूया? त्यांना विचारा की त्यांना कधी जमणार आहे. बर. कशाला, आपणच सांगूयात ना स्टेप बाय स्टेप. हॅलो. नाही, तुम्हाला कधी चालणार आहे भेटलं तर? आम्हाला कधी चालेल, उद्या परवा. अगं बाई, थांबा हा जरा, एक मिनिट. अगं, त्या म्हणतात उद्याही चालेल आम्हाला. काय करूया? चालेल. एक आपण आधी आदित्यला विचारून घेऊया. नको नको, आदित्यला विचारत बसलो ना तर तो अजून फाटे फोडेल. त्यापेक्षा सांगून टाका उद्या चालेल म्हणून. थांबा, आधी यांना विचारते. अहो, काय सांगू, मुलीच्या मावशीचा फोन आहे. कधी भेटायचं ठरव. हे म्हणजे ना, हॅलो. नाही, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की उद्याही भेटला तरी चालेल म्हणून. म्हणजे खरोखरच चालणार आहे का? उद्या भेटलं तर? नाही, तुम्ही म्हणाल तसं उद्या परवा कधीही चालेल. माझ्या घरी भेटूया, बोरिवलीला. नाही, पण तुम्हाला चालेल ना? हो, चालेल ना. चालेल चालेल. मला पत्ता सांगता का? मी लिहून घेते. हा, जरा थांबा. हा, जरा थांबा. हा, एक मिनिट. हा 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 हा, सांगा. बर. हो 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 हो, आम्ही पोचतो नक्की. या या. ठेवू मी? हो, ठेव. हॅलो. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला सुद्धा खूप बरं वाटलं. अच्छा. हो, उद्या भेटूया ना आपण नक्की. ठेवू फोन. हा, ठरलं उद्याचं? हा, बघ, आदित्याला सांगून टाका लगेच. तू उद्याचं ठरलं. काय ठरलंय? उद्या मुलगी बघायला जायचंय. ढेंटढें. काय? उद्याच? अरे दचकतोस काय असा? हे असले झटके तुला आता वारंवार बसणार. आता तू बायकांच्या अद्भुतरम्य आणि अनाकलनीय जगात प्रवेश करणार आहेस, तेव्हा असे आश्चर्याचे धक्के तुला वारंवार बसणार. काय हो तुम्ही सुद्धा सारखी आम्हा बायकांची चेष्टा करत असता. चेष्टा? आणि मी हिंमत आहे का माझी?
झालं चला आपण आपल्या उद्योगाला जाऊया ते नाही हे तुझ्याकडे ठेव. हो बाई रितेश, तू कुठेतरी भेटणार. खरंच रे बाबा, बायकांचं जग अनाकलनीय असतं, पण त्यातही बायकांचं मन हे गूढ अजब रसायन आहे. असं म्हणतात ना, सागराच्या तळाचा थांग लागत नाही, तसं बायकांच्या मनाचा थांग लागणं अशक्य. बाकी सगळं जाऊ दे रे, एक गोष्ट लक्षात ठेव, बायकोला 4 घास खायला कमी मिळाले तरी चालतील, पण तिच्या मनाची कदर केली जाते, ही गोष्ट तिच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. आणि तिथेच आपलं सुख दडलेलं असतं. माई विजया लवकर ये बाहेर. अय्यो, अगं बाई, काय करतेस तुम्ही तुम्ही? कधी आला? अय्यो. आणि सगळं सांगून टाकलं का आम्ही सांगितलं. आमच्या आधी? अय्यो, अगं, अगं, अरे थांबा जरा. सगळं सांगून मोकळे झाले आमच्या. अजून काहीही सांगितलेलं नाही त्यांनी. घ्या, काहीही सांगितलेलं नाही. उगीच बोंबाबोंब करता घरात तुम्ही. बघितलंस, काही सांगितलेलं नाहीये, उगीच बोंबाबोंब करतेस. पण मी कुठे काय बोलले? मी तर मगाचपासून शांतच तर बसले. तू सांग रे सतीश, सांग. सगळं तुमचं बोलून झालं, आता स्टेप बाय स्टेप सांगू सगळं. हो. तर ही कुडाळकर फॅमिली बोलाय वागायला नाही 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 तसं नाही. बरं नाही तर नाही, जाऊ दे, नकोस, जाऊ दे. काय चाललंय मग तुमचं? आता काय करायचं त्यांनी? काय आहे, सगळं कसं स्टेप बाय स्टेप झालं पाहिजे. नाही नाही, म्हणजे आम्हाला ना सगळं नीट सांगा, म्हणजे पत्ता बरोबर सापडला का, आणि वॉचमन होता का, बरं तो काय म्हणाला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं घराचं मेंढोर आहे ना, ते असं छान डेकोरेटेड होतं का हो, आणि घरात कुत्रा पाळला होता का? नाही, गाढव पाळलंय. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? अरे विषयाचं काही गांभीर्य आहे की नाही तुम्हाला? नाहीतर काय. सांगाव तुम्ही, काय झालं? हा, तर ही कुडाळकर फॅमिली थोडीशी गंभीर आहे. घरातली माणसं म्हणजे काय, 2 जणच आहेत, आई आणि वडील. हो का? थोडेसे फॉर्मल, एखाद्याशी आपण अंतर राखून बोलतो ना, तसे वाटले मला. सगळेच जण काही मोकळेपणाने बोलत नाही ना, सगळे काय आपल्यासारखे थोडेच आहेत. तर ही माणसं थोडीशी गंभीर आहेत, धार्मिक आहेत. तिथलं एकंदरीत वातावरण बघून मला तर मी मठाबिठात गेलो की काय असं वाटायला लागलं. तुपाचे वास काय, फोटोज काय, जरा जास्तच धार्मिक आहेत. असे नका, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता आपल्या घरात कर्मकांडाचं स्तोम नाहीये, पण येणाऱ्या मुलीला स्वातंत्र्य आहे. तिला हवं तर करावी तिने पूजा अर्चा. काय ग संजीवनी? हा? मग काय, अनेक धडवली की स्टेप बाय स्टेप कमी होईल. तू आता काय बघा तू, बॅटिंग सुरू ना आता. जाम ऑड वाटतंय रे. त्याचं मुलगी वगैरे बघायला जातं का कोणी? काहीतरीच. अरे उलट आहे, तू सगळ्यांबरोबर तिला भेटायला गेलास ना, तर ती इतरांशी बोलताना तुला तिला ऑब्झर्व करते. ती तुला आवडते की नाही हेही पडताळून बघते. आणि मग समजा आवडलीस तर नेक्स्ट मीटिंग तू आणि ती दोघच 1 to 1. नाही, काय ना दादा, तुझं आणि विजयाचं लवकर अरेंज मॅरेज झालंय ना, म्हणून तू हे सगळं बोलतो. तुला हे सगळं माझ्यासारखं फेस नाही करावं लागेल. लाईफ टाईम कमिटमेंट आहे यार. एकदम अनोळखी कोणीतरी अचानक समोर येणार आणि तुम्ही ठरवायचं की आता हीच माझी लाईफ पार्टनर. रेडिक्युलस. अगदी उत्तम स्थळ आहे हे मेघना. मावशी प्लीज, मला काही एक ऐकायचं नाहीये. मेघना, त्याच्या लग्नाच्या गाठी या वरच बांधलेल्या असतात, आणि ज्याच्याशी गाठ बांधलेली असते ना त्याच्याशीच लग्न होतं. माझं मन सांगते मेघना, तुझं लग्न या आदित्याशीच होणार आहे. उगाच खेचू नकोस यार. पण तुझ्या प्रेमात असलेल्यांची यादी आहे माझ्याकडे, देऊ? नको, प्लीज प्लीज नको. त्या सगळं माहित आहेत मला. गॉड दादा, त्या सगळ्यांनी कधी ना कधी एवढे व्याकुळ लुक्स दिलेत ना मला, बाप रे. पण अमित दादा, हे वन साइडेड प्रेम फार मिझरेबल वाटतं नाही? म्हणजे बघ ना, एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते आणि दुसऱ्याला त्याचं काहीच वाटत नाही. अरे तिथपर्यंत ठीक आहे, कधी कधी तर पहिला दुसऱ्याच्या प्रेमात असतो आणि दुसरा तिसऱ्यासाठी झुरत असतो. मेघना, परिकथेतलं जगणं आणि वास्तविक जगणं यात खूप फरक असतो राजा.
काही वेळा स्वप्नांच्या अशा जगात आपण वावरत असतो ना की जे प्रत्यक्षात उतरणारच नाहीये. आणि अशा स्वप्नात तू राहू नकोस राजा. आपल्याला एक व्यक्ती अशी हवी असते की जी आपल्याला सावरेल, सांभाळेल, आपण त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकू, आपल्या मनातलं सांगू शकू. आपल्यावर खरं प्रेम करणारं एक माणूस मिळायला खूप भाग्य लागतं मेघना. मला कळतंय पूर्णपणे तुला काय वाटतंय ते. पण सिया तू या सगळ्याकडे तू पॉझिटिव्हली बघ ना. प्रेमात पडून ब्लाइंड कमिटमेंट नाही करायची. उलट तुला चॉईस करायला संधी आहे आणि तशीच संधी त्या मुलीलाही आहे. सो यू कॅन मेक अ बेस्ट चॉईस. आणि कळतं रे, बरोबर ठोका चुकतो. जी ठोका चुकवेल वही तुम्हारी धडकन. या मुलाला तू नाही म्हणू नकोस मेघना. तर जास्त विचार करू नकोस. जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.